गुड मॉर्निंग सोलापूरकर. तुम्हाला माहिती आहे ना, मी काल काम सोडले. मी ट्रेंड्समध्ये कामाला होते. आज मी आझाद आहे. उद्यापासून आहे माझी न्यू जॉईनिंग. मग आज काय विषय आहे का? आजचा दिवस फक्त आणि फक्त माझा. मम्मी म्हणली जा शॅम्पू घेऊन ये. ठीक आहे म्हणलं चालले. मग मावशी मला म्हणले सोमवार आहे ग, तू महादेवाला म्हणतेस ना फुलं घेऊन जा. ठीक आहे म्हणलं. त्यांनी सगळ्यांना रागवतात माहिती आहे का फुलं घेताना, पण मला मला नाही रागवत भाई. माझं मन लई मोठं आहे. सगळ्यांना मी एकदम आपल्यासारखं करून घेते माहिती आहे का. हे दुसरी गल्ली आहे आमची. आता दुसऱ्या दुकानला चालले मी, सो तुम्हाला गल्ली दाखवायला लागले. पहिला आम्ही इकडे राहायचो ह्या गल्लीमध्ये, हे रिक्षाच्या पाठीमागं राहायचो. चांगलं 4-5 वर्ष आम्ही त्याच घरामध्ये होतो. आणि ही तिसरी गल्ली. ह्या गल्लीमध्ये मी लहान असताना राहायचो, 10वी वगैरे असताना नाही का. हे पण दुकान बंद आहे. मग काय शिस्तीत व्हिडिओ काढत आपल्या घरी. हे यांचं घर आहे. यांचं घर लय मोठं आहे, लहानपणापासून नाही का, जे मी जन्माच्या अगोदर बांधलेलं घर आहे यांचं. मग काय शिल्पाच्या घरी आले मी. मग धतोऱ्याचं फळ घेतला. मग मोगऱ्याचे पण फुलं आले. शिल्पा म्हणली होती मोगऱ्याचे पण फुलं घेऊन जात जा, काही प्रॉब्लेम नाही. आणि शिल्पाचं घर आहे म्हणल्यावर विषय आहे का भाई, आपलं घर असल्यासारखंच आहे की. तिनं कधीच कुणाला नाही म्हणत नाही बरं का, कुठल्याच गोष्टीला. फळं असू दे, काय पण असू दे, मन लय मोठं आहे शिल्पाचं, भारी एकदम. चला मम्मीला सोडायला चालले मी आता. मम्मीला सोडायला आले. शेतच शेत होतं सगळीकडे. मम्मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला चालली होती. मग काय मम्मी मला भाजी दिली माहिती आहे का तोडून. जी भाजी 20 रुपयाला ते पेंड्या असते गावामध्ये, ते भाजी मला तोडून दिली. मम्मीला विचारलं त्यांना, जर सांग मम्मी घेणार आहे. मम्मी म्हणलं अगं शेतकरी असं काय म्हणत नसतात, आणि ही भाजी मोस्टली त्यांनी मोठी झाली की तोडूनच टाकतात. असं पण कीटक नाही का, ते तणनाशक टाकल्यावर ते मरून जातात भाज्यामध्ये. ठीक आहे म्हणलं. मग काय चालले होते, भाजी घेऊन झालतं माझं. मग गाडी वळवताना दिसलं मला तिथं कशाचं तर झाड आहे. हे बघा असं वेल आहे, वेल आणि छोटे छोटे लाल लाल त्याला काहीतरी फळं लागलेत. कशाचे फळ आहेत, वेल कशाचे आहे, काहीच माहीत नाही मला, काहीच. तरी पण असं जरा स्पर्श केला तर ते गळून पडत होते माहिती आहे का. एवढे पण छान वाटत होतं हातामध्ये असं स्पर्श करताना त्यांना. कशाचंही माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. मला पण माहीत होतील वेलांची नावं वगैरे. आमच्याकडे शेत नसल्यामुळं विषय आहे का, काय एवढी माहिती नसते शेताची मला. इथं थांबले गाडी चालवताना. एवढं सुंदर त्यांनी केलंय माहिती आहे का. शेतामध्ये एका साईडला शेत आहे आणि समोर काय डेव्हलपर बिल्डिंग आहे मोठ्या मोठ्या. मग त्या शेतामध्ये त्यांनी असं सुंदर झाड आहेत फुलांचे, आणि तिथं असं खोट टाकले त्यांनी उन्हाळ्यामध्ये बसायला. साईडला डेरा पण आहे तिकडे, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसला. चला उशीर झालाय. मम्मी लवकर जा म्हणली होती उन्हाच्या आतमध्ये घरी, कारण ह्या रोडला कोण नसते ना, तर लवकर जा म्हणले. ठीक आहे म्हणले. बघितलं तर का एवढी मोठी विहीर आहे, पाण्याने तुडुंब भरली आहे. पण मातीची विहीर असल्यामुळं नाही का, शेवाळ पण साचले त्या विहिरीमध्ये लय. मग थोडं बघितले दृश्य बाहेरूनच. सगळीकडं पण छान वाटालतं. असं वाटालतं की गावाकडं आल्याचं फील आहे. गावाकडं कधी काय कोणाच्या गेलेच नाही सोडा, तरी पण काय कदाचित गाव असेल तर असंच असेल. लोकांच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं होतं. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम ते ऊसाचं झाड दाखवलेलं बघा.